या पीसीने तर घर खाऊन अंगण तोंडी लावली रे बाबू. अरे थांबा थांबा सांगतो सुरुवातीपासून. तर काय चल गावकरी मित्रांनो, मी तर राहतो माझ्या गावामध्ये. तर आज आपल्या शंभूराजेचा बलिदान मास दिन 16वा. आपल्या राजाचा आशीर्वाद घेऊन आणि पीसी घेऊन निघालो कंधारकडे. आता कोणी सोबत नसल्यामुळे आलतो शेकापूरला, कारण का आपल्याला इथूनच आपल्या कोंग्या दोस्ताला न्यायचं होतं. कारण का हे इथं 10वीच्या पेपरासाठी आलता आणि आज 10वीचा लास्टचा पेपर पण आहे. ते म्हणतात ना, ढवळ्या शेजारी पोळ्या बांधला पण वाण नाही पण गुणाला. आता तशीच आमची दोघांची पण गत आहे. सर्वात आधी घोडच फाटा वळणला आलो कंधार मध्ये. तसं जास्त काय दूर नव्हतं बरं का कंधार पण. इथं मात्र पीसीची आणि माझ्या आजीच्या भोपळ्यासारखी गत झाली भाऊ. आता मात्र आज सोमवार असल्यामुळे कंधारचा बाजार पण असतो, त्याच्यामुळे बाजार पण घेतला होता. आणि या कोंग्याला संघ आणलं होतं म्हणजे एका ज्यूसच्या ग्लासावरती रस प्यायला ये म्हणलं माय. ते काय तर म्हणतात ना, पक्का आपलं बाल्या पोरी निवानाचा. जिथं बघन तिथे स्नॅप टाकू. नको ते मुंबई नको ते गोवा म्हणून आपलं काय पीसी काही दुरुस्त झालं. कंधारहून निघालतो गणपती बाप्पाचं दर्शन करण्यासाठी. आणि आज स्पेशल संकट चतुर्थी पण होती. आणि या मोक्यावरचं दर्शन म्हणजे आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये येऊन नस्तमस्तक होऊन दर्शन पण करून घेतलं. इथं कोण कोण दर्शनासाठी आलं ते फटाफट एकदा कमेंट करून टाका. कंधारचं फेमस म्हणजे गणपती मंदिर. दर चतुर्थीला इथं छोटी मोठी जत्रा पण भरती. आता मात्र आपण शेकापूरच्या कॉलेज वरती आलतो. वरून पण असं ऊन पण लागत होतं ना, त्याच्यामुळे इकडे रामून मस्तपैकी आईच गोळा घेत. आणि असं काही माझ्या हातात आलं ना, लगेचच थालीमध्ये छेद करण्यासाठी येते राव. एक व्हिडिओ बनवा बाबा म्हणल्यानं व्हिडिओ काढला तर काढला कसा आडवान तिडवा. आता ह्याचं काय करायचं ते कळता तुम्ही कमेंट मध्ये सांगा. तर मी तर चलो घरला यायला तर एवढंच होतं. चला राधे राधे.